सहनाववतु ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। काल नहीं लेकिन मेरा हो गया। तुम्ही त्यावर बोलणारे लोक हा काल काही प्रश्न होते ते आपण एकदा पाहूया. मी फक्त जरा शोधतो आहे. हा कुमुद मावशींचा एक प्रश्न आहे. त्यांनी दोन प्रश्न विचारले होते. एक प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती खूप चांगली वागणूक असलेली, कधीही कुणाचं वाईट न करणारी, तिचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला कोणता जन्म मिळेल? आणि दोन, मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जर लगेचच दुसरा देह मिळाला तर श्राद्ध का घालावे? तर एक गोष्ट अशी आहे, या गोष्टीमध्ये जो नियम आहे तो सारखाच आहे. जर व्यक्ती चांगलं वागतीये, जर ती धर्माचरण करते आहे, जर ती पुण्याप्रमाणे पुण्यार्जन करते आहे, तर तिला उत्तम जन्म मिळेल ही गोष्ट तर खरी आहे. त्यात काही प्रश्न नाही. अपघात झाला, त्या अपघाताच्या वेळी मनामध्ये जी दृढ भावना असेल त्यानुसार देह मिळू शकतो, हे जरी खरं असेल तरी त्या देहामध्ये सुद्धा पुण्याचा जो लेश असतो तो तिथे असल्यामुळे अनेक गोष्टी चांगल्या घडतात. जसं आपण एक जडभरताची कथा आपल्याला माहिती आहे. त्यांच्या बाबतीत अपघात झाला नाही, पण मरताना कुठला भाग असतो त्याचा परिणाम असतो. म्हणून अपघात होताना मनामध्ये जे विचार असतील, जी कामना असेल, त्या कामनेप्रमाणे जन्म मिळणार हे तर सत्य आहे. याला काहीच अपवाद नाही, याला काही बदल होऊ शकत नाही. जडभरतांची कथा अशी आहे, ज्यांना माहिती असेल त्यांना तर काही प्रश्न नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की ज्या राजामुळे भारताला भारत हे नाव पडलंय ते आहेत भरत राजा. अतिशय पुण्यात्मा, अतिशय उत्तम राज्य त्यांनी केलं. त्यांच्या वडिलांप्रमाणेच. त्यांचे वडीलही असेच मोठे ऋषी होते, मोठे राजे होते. भगवंताचा अवतार मानले गेले ऋषभदेव. त्यांचा हा मुलगा, ज्येष्ठ मुलगा भरत. आणि वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी उत्तम प्रकारे राज्य केलं. प्रजेचं रंजन जे आवश्यक आहे ते सगळं केलं. प्रजेसाठी आवश्यक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उत्तम प्रकारे पार पडल्या. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या या राज्य करण्यामुळे भारताचं नाव पूर्वी अजनाब खंड होतं ते भरतामुळे भारत झालं. आता ज्यावेळी सगळ्या राज्याची उत्तम व्यवस्था झाली, वयही झालेलं होतं, मुलं वयात आलेली होती, उत्तम राज्यकारभार सांभाळू शकतील अशी व्यवस्था होती. त्यामुळे या भरताने आपलं मन या राज्यातनं काढलं आणि हे जे राज्य आहे ते आपल्या मुलांकडे सोपवलं. आणि भरत वनामध्ये वानप्रस्थ आश्रम स्वीकारून गेला. आणि तिथे गेल्यानंतर भगवंताचं चिंतन करत आपला काळ व्यतीत करायला लागला. भगवत चिंतनामध्ये काळ व्यतीत होत असताना पुलह ऋषींकडनं उत्तम प्रकारे अध्यात्म ज्ञान मिळत असताना एकदा असं झालं की नदीमध्ये आंघोळ करत असताना, चक्र नदी जी होती तिच्यामध्ये आंघोळ करत असताना, किंवा गंडकी नदी पण म्हणतात, त्या गंडकी नदीमध्ये आंघोळ करत असताना एक हरिणी
पाणी प्यायला आली. गर्भार होती, पाणी पित होती आणि अचानक सिंहाची डरकाळी जवळपास ऐकू आली. अगदी ही सिंहाची डरकाळी ऐकू आल्यावर ही हरिणी घाबरली. त्या भीतीमुळे तिने उडी मारली. उडी मारल्यामुळे हा गर्भ जो होता अगदी दिवसभरात आलेला असल्यामुळे तिच्या उडीमुळे जो धक्का बसला त्यामुळे तो गर्भ निसटला आणि पाण्यात पडला. ही जी हरिणी आहे ती भिवून पळून गेली, पण गर्भ तिथे पाण्यामध्ये गटांगळ्या खात होता. भरताने हे पाहिलं. भरताला कळवळ आला. त्याने त्या पाण्यामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या हरणाच्या पाडसाला उचलून घेतलं. थोडा वेळ त्या हरिणीची वाट पाहिली, पण वाघाचं गुरगुरणं, सिंहाचं गुरगुरणं तिथे ऐकू येत होतं. त्यामुळे हा म्हणाला या पिल्लाला इथं ठेवून जाणं धोक्याचं आहे, कारण सिंह वाघाचं हे भक्ष्य बनेल. त्यामुळे इथं न ठेवता आपण निघून जाऊ, त्याला घेऊन जाऊ बरोबर. आणि म्हणून भरत त्या पिलाला बरोबर घेऊन आश्रमामध्ये गेला. लहान होतं, अगदीच नुकतं जन्मलेलं ते पाडस. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, त्याला दूध पाजणं, या सगळ्या गोष्टी तो दयेपोटी करुणेपोटी करायला लागला. पण करता 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 असं झालं की त्याला या पाडसाबद्दल ममत्व निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं. जे पूर्वी अतिशय सगळं राज्यातलं सुद्धा लक्ष काढून, आपल्या मुलांमधलं लक्ष काढून, स्त्री पुत्रांमधलं सगळ्यांमधलं लक्ष काढून हा भरत सगळ्यांना सोडून वनामध्ये आलेला होता, तो पुन्हा या हरणाच्या प्रेमामध्ये अडकला आणि सतत त्याचा विचार करत करतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर हा जो भरत आहे तो मृत्यूसमयी हरणाचा विचार करत असल्यामुळे हरणाच्या योनीत जन्माला आला. पण तिथे जन्माला आल्यावर मात्र त्याचे मागचे पुण्य संस्कार मात्र तसेच जागृत होते. जी पुण्य केली होती, जी साधना त्याची चालली होती, ती जागृत राहिलेली होती. आणि हे जे हरिण आहे ते हरिण इतर हरणांप्रमाणे फक्त खाणं पिणं मैथून एवढ्या गोष्टीमध्ये न रमता वाट शोधत शोधत पुन्हा पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये आलं आणि त्या आश्रमामध्ये राहायला लागलं. हरिण असूनही त्या आश्रमामध्ये राहत होतं. पुलह ऋषींच्या आसपासच ते राहत होतं. पुलह ऋषी जे बोलायचे, जे ज्ञान सांगायचे, ते हे हरिण मोठ्या भक्तिभावाने तिथे ऐकत बसलेलं असायचं. असं करत 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 ते हरिण तिथेच राहिलं आणि तिथेच शेवटी त्याने त्याचे प्राणही सोडले. आणि त्यानंतर मग पुन्हा ही जी भगवंताच्या भक्तीची इच्छा, चिंतनाची इच्छा मनामध्ये होती, मोक्षाची इच्छा मनामध्ये होती भरताच्या, ती तीव्र होती हरिणाच्या जन्मात सुद्धा. पण हरिणाच्या जन्मात ते शक्य नसल्याने तो जन्म तिथे संपला आणि हा जो भरत आहे तो पुन्हा ब्राह्मण म्हणून जन्माला आला आणि जन्माला आल्यापासूनच अत्यंतिक विरक्त होता. मोक्ष त्याला प्राप्त झालेला होता. पण पूर्वीच जे प्रारब्ध आहे ते भोगण्यासाठी देह घेतलेला होता आणि तो देह सगळ्या पुढे भोगून पुढे अनेकांना उपदेश करून हा जो भरत आहे तो जड भरत झाला. त्याला काही कुठल्याही गोष्टीने फरक पडेन असं झाला. न त्याला काही कसली आकांक्षा होती, न काही कामना होत्या, न मनामध्ये विकार होते, अशी त्याची अवस्था होती. या गोष्टीवरनं आपण ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो की मरताना जरी कुठलीही कामना आली, समजा अपघातामध्ये मरण झाला, अचानक मृत्यू समोर येतोय, त्यावेळी आपल्या मनामध्ये काय येईल ते सांगता येत नाही. काय असेल त्यावेळी माहिती नाही. पण त्यामुळे जरी अपघातात मृत्यू झाला असेल तरीही आपलं जर सत्कर्म आपण करत असू, आपण जर पुण्यसंचय करत असू, भगवंताची साधना करत असू, तर पुढच्या जन्मामध्ये तो कुठलाही असला तरीही आपल्याला त्या संस्कारांची जाणीव राहते आणि ती राहिल्यामुळे आपण पुढचं मार्गक्रमण उत्तम करू शकतो. हा त्याच्यातनं भाग लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरा प्रश्न होता की जर एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर तिला जर लगेच दुसरा देह मिळाला तर तिचं श्राद्ध का करावं? दोन गोष्टी. एक गोष्ट अशी की ती व्यक्ती मरण पावल्यानंतर तिला लगेच दुसरा जन्म मिळाला आहे हे
फार थोड्या संत प्रवृत्तीच्याच लोकांना फक्त कळू शकतं, बाकीच्यांना कळत नाही. तुम्हा कळून येत नाही की एखादी व्यक्ती मेल्यानंतर तिला लगेच पुढचा देह मिळाला आहे का नाही मिळाला. बरं, काही काळ असा असतो की अगदी कितीही झालं तरी थोडं का होईना ममत्व शिल्लक असतं. त्यावेळी आपल्याला आपला जो वायुरूप देह झालेला आहे तो पहिले 12 दिवस आपल्या घराच्या आसपास, आपल्या नातेवाईकांच्या आसपास घुटमळत राहिलेला असतो. आणि म्हणून त्या 12 दिवसांमध्ये श्राद्ध केली जातात. ती श्राद्ध करून मग पुढे वर्षभर श्राद्ध करायचं सांगितलेलं आहे. ती सगळी श्राद्ध करायची असतात, ती मुलांनी करायची असतात. ती मुलं ती श्राद्ध करतात, कारण मुलगा हे प्रत्येक जीवाचं फार मोठी आकांक्षा आहे, फार मोठी कामना आहे की आपण जे करतो आहोत ते आपला मुलगा करेल, ह्या कामनेने त्या मुलाचा जन्म झालेला असतो. आणि म्हणून त्याने ती गोष्ट करावी, ही गोष्ट फार महत्वाची असते. त्यासाठी श्राद्ध कर्म करावी लागतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेण्यासाठी सारखी आहे की जरी त्याला तसा जन्म मिळाला असेल लगेच, किंवा एखादा भगवत भक्तही असेल, तो निवर्तला, त्याला चांगला जन्म मिळेल ही आपल्याला माहिती जरी असेल तरीही त्याचं श्राद्ध करावं. त्याचं कारण असं आहे की अशा लोकांकडे पाहून इतर लोक त्यांचं कार्य करत असतात. असे जे भगवत भक्त आहेत त्यांच्याकडे इतर लोक पाहत असतात आणि त्यामुळे ते जसं वागतात तसं इतरांना वागण्याचं शिक्षण मिळत असतं. म्हणून जरी त्या जीवाला त्याची अपेक्षा नसेल तरी सुद्धा समाजाला त्याची गरज आहे, म्हणून त्याचं श्राद्ध करणं गरजेचं आहे. आणि असं आपल्याला अनेक वेळेला दिसतं की अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांची श्राद्ध कर्म केली गेली आहेत पूर्वी. अनेक ऋषीमुनींच्या बाबतीमध्ये आपल्याला हे दिसतं, ते गृहस्थ होते, ते मुक्त होते, तशा अवस्थेला पोचलेले होते आणि तरी सुद्धा त्यांची श्राद्ध कर्म केली गेली. त्यांच्या नातेवाईकांकडनं, त्यांच्या मुलांकडनं त्यांची श्राद्ध कर्म केली गेली. कारण ही गोष्ट पुढे जे शिकणारे असतात त्यांच्यासाठी आवश्यक असते आणि म्हणून तशी करायला हवी. दोन गोष्टी याच्यामध्ये ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये पहिले तर आपल्याला तसं लगेच त्याला जन्म मिळाला आहे का नाही जीवाला हे कळणं अवघड आहे. आपल्यासारख्यांना ते समजत नाही, म्हणून त्यांनी श्राद्ध कर्म करावं. आणि समजलं तर ते लोक करतातच, कारण त्यांची तेवढी योग्यता आहे. त्यांना हे समजतं की आपल्याला समाजासाठी काही करायचं आहे, त्यामुळे ते करतात. आणि म्हणून श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे. फक्त संन्यासी जे आहेत त्यांच्यासाठी श्राद्ध कर्म सांगितलेलं नाही, कारण त्यांनी संन्यास घेतलेला असल्यामुळे पहिल्यांदाच त्यांनी या सगळ्या गोष्टींपासून, कामनांपासून मुक्ती मिळवलेली आहे. ते पुढे आपला परिवार वाढवत नाही, त्यामुळे त्यांचं श्राद्ध करण्यासाठी, श्राद्ध कर्म करण्यासाठी जो मुलगा हवा आहे तो त्यांना नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सगळे नियम नाहीत. ही गोष्ट तिथे महत्वाची आहे, लक्षात घेण्यासारखी. असो, हा एक प्रश्न झाला. दुसरा अजून एक प्रश्न आहे. श्रींग आहे, ओपन कर रे बाळा. हा, दुसरा एक प्रश्न असा आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचे त्यांचे समकालीन श्री राम भट यांनी लिहिलेलं चरित्र वाचलं. त्यात शेवटी श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांना वचन देतात की मी अक्कलकोट स्वामी नंतर शिर्डी साई म्हणून अवतार घेईन. याला पुनर्जन्म म्हणता येईल का? आणि मी त्याच्यावर उत्तर दिलं होतं की सुंदर प्रश्न आहे, याबद्दल मी उद्या बोलेन. तर खरंच सुंदर प्रश्न आहे हा. आपल्या मनामध्ये ही जी हा जो प्रश्न निर्माण होतो त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. पुनर्जन्म हा विषय जो आहे तो बंधनामध्ये असलेल्यांसाठी, त्यांचा हा कंपल्सरी कोर्स आहे. ते मुक्त नाहीयेत. त्यांना कामनांचं, त्यांच्या प्रारब्धाचं, त्यांच्या वासनांचं, सगळ्या गोष्टींचं बंधन आहे आणि त्यामुळे त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो. किंबहुना ते घेत नाहीत, त्यांना पुनर्जन्मांमध्ये जावं लागतं. हे जाणं कंपल्सरी असतं. मी कुठला जन्म घ्यायचा आहे हे 100% जो अज्ञानी जीव आहे,
जो वासनेमध्ये अडकलेला जीव आहे तो ठरवूच शकत नाही, किंबहुना 5-10% सुद्धा ठरवण्याची त्याची ताकद नसते. त्याच्याकडनं जी जी कर्म होत जातात, ज्या ज्या वासना त्याच्या मनामध्ये निर्माण होत जातात, ज्या ज्या कामना त्याच्या मनामध्ये निर्माण होतात, त्यानुसार त्याचे पुढचे जन्म ठरत जातात. ते ठरवण्याची ताकद या जीवामध्ये जर असती तर तो विषयांपासून मुक्त होऊन गेलेला असता. पण तसं त्याच्या बाबतीत होत नाही आणि म्हणून त्याला पुनर्जन्म मिळतात, तो घेत नाही. ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी. त्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो अडकलेला आहे. तो स्वतः पुनर्जन्म कधी घेत नाही, त्याला तो मिळतो. ही गोष्ट लक्षात ठेवण्याची. संतांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट तशी नाही. कारण संत हे मुक्त अवस्थेला पोचलेले आहे, त्यांना जन्म नसतोच. मग ते जे सांगतात की आम्ही जन्म घेऊ असा असा, तर हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. याच्यामध्ये फरक असा आहे की एक कंपनीचा मालक आहे आणि एक कंपनीचा नोकर आहे. नोकर जो आहे त्याला मालकाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कंपनीमध्ये रोज यावं लागतं, त्याचं काम करावं लागतं आणि जावं लागतं. याच्यामध्ये नोकराचं कंपनीत येणं, काम करणं आणि तिथून जाणं याच्यावर नोकराचा स्वतःचा अधिकार काही नाही. आलं का लक्षात? हा नोकर बंधनात आहे मालकाच्या. पण मालकाच्या बाबतीत काय? मालकही येतो कंपनीमध्ये, तोही काम करतो, तोही जातो, पण तो त्याच्या इच्छेने येतो, त्याच्या इच्छेने जातो. हा फरक आहे. मालक तिथे बंदिस्त नाही, त्याच्यावर कोणाचंही अंकुश नाही, त्याच्यावर कोणाचंही बंधन नाही. तो आपल्या कंपनीमध्ये येतो, तो त्याच्या इच्छेने येतो. तो कंपनीतनं जातो, तो त्याच्या इच्छेने जातो. त्याच्यावर कुठलंही बंधन नसतं. तसं या घटनेमध्ये आपण पाहायला पाहिजे की जे संत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी जन्म घ्यावा की न घ्यावा हे ते ठरवतात. त्यांनी कुठला जन्म घ्यावा, कधी घ्यावा हेही ते ठरवतात. आणि म्हणून इथे आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं मी कुठला जन्म घेईन ते. आपण सांगू शकतो का कुठला जन्म घेईल ते? नाही, आपण नाही सांगू शकत. कारण जन्म घेणं हे आपल्या ताब्यातली गोष्ट नाही, त्यांच्या ताब्यातली आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं गेलंय अवतार. त्याला पुनर्जन्म नाही म्हणत, त्याला म्हणतात अवतार. आणि म्हणून संतांचं अवतार कार्य असतं. ते जरी जन्माला आले तरी ते अवतार असतात. त्यांच्यावर कोणाचंही बंधन नसतं. त्यांचं येणं ठरलेलं असतं, मग त्यांच्या हातात असतं. त्यांचं जाणंही त्यांच्याच हातात असतं. त्यांनी ठरवलं तर ते देह घेतात, त्यांना ठरवलं तर ते सोडून देतात. इतकं त्यांचं सहज आहे. आपण ठरवलं तर देह घेऊ शकत नाही आणि आपण ठरवलं तर देह सोडू शकत नाही. या दोन्ही गोष्टी आपल्या ताब्यामध्ये नाही आणि या दोन्ही गोष्टी संतांच्या मात्र ताब्यामध्ये आहेत. हा फरक आहे. आणि म्हणून अवतार आणि पुनर्जन्म याच्यामध्ये फरक आहे. संतांचे ते अवतार, आपल्यासारख्या सामान्य संसारी जीवांचे पुनर्जन्म. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. असो, हा जो भाग आहे तो आपण पाहिला. अजून काही प्रश्न होते का याच्यामध्ये? नाही, मग पुढे काही प्रश्न नाही. अजून कोणाला काही प्रश्न असेल या संदर्भातले तर जरूर विचारा. आहेत कोणाला काही प्रश्न? ऐकू येतंय की नाही कोणाला? येत आहे ना? हो किंवा नाही, मला काहीच कळलं नाही, त्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. हरकत नाहीये ना? ठीक आहे, हरकत नाही. तर अशा पद्धतीने हा जन्म आणि पुनर्जन्म आणि अवतारातला फरक आहे तो आपण लक्षात घ्यावा. परमेश्वराचे अवतार होतात, संतांचेही अवतार होतात. कारण संत आणि परमेश्वर या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा, हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला या गोष्टी माहिती आहेत. संत आणि भगवंत याच्यामध्ये कुठलाही फरक नसतो. भगवंताच्या सगुण मूर्ती म्हणजे संत असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे जी क्षमता भगवंताची आहे तीच क्षमता संतांची आहे. परमेश्वर जन्माला येतो, तो त्याच्या सत्तेने जन्माला येतो. त्याला हवं तेव्हा जन्माला येतो आणि हवं तेव्हा तो तिथून निघतो. हा त्याचा अवतार कार्याचा भाग आहे. तो इथे अवतार म्हणून ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्या स्वतःचं स्मरण त्याला पूर्णपणे असतं.
त्याला काय कार्य करायचं हे त्याला माहिती असतं. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काय कार्य करायचं हे आपल्याला माहिती नसतं. भगवंत विशिष्ट कार्यासाठी जन्माला येतात किंवा संत विशिष्ट कार्यासाठी जन्माला येतात. आपण मात्र विशिष्ट कार्यासाठी जन्माला येतो असं नाही. आपण भोग भोगण्यासाठी जन्माला येतो. प्रारब्ध आधीन जे भोग आहेत आपल्या नशिबातले, आपण जे पूर्वी काय कृत्य करून ठेवलेली असतात जन्मांमध्ये मागच्या, ती कृत्य भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. दुसरं उदाहरण यातलं एक आठवलं सहज म्हणून सांगतो. बघा, आपली अवस्था चोर दरोडेखोरांसारखी आहे. चोरी केली तर आपल्याला त्या चोराला पोलीस पकडतात आणि तुरुंगामध्ये नेऊन ठेवतात. तुरुंगामध्ये जाणं हे चोराच्या हातातलं नाही. त्याचा तो कंपल्सरी कोर्स आहे. त्याने जी कृत्य केली त्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागतं. तुरुंगामध्ये काय काम करायचं त्याच्या हातात नाही. काय करावं लागेल ते त्याला माहित नाही. जे जेलर सांगेल ते काम त्याला करावं लागतं. ती शिक्षा उपभोगावी लागते. आणि तिथून कधी सुटायचं तेही त्याच्या हातात नाही. तशी आपली अवस्था आहे. आपण या तुरुंगामध्ये येतो. आपण पूर्वी जे जे काही केलेलं असेल कार्य, दुष्कृत्य म्हणा, सत्कृत्य म्हणा, त्यानुसार आपल्याला इथे भोग भोगावे लागतात. आणि ते भोगून झाले की आपला मालक जसं ठरवेल तसं आपल्याला इथून निघावं लागतं. पण जेलर आहे त्याला तुरुंगात यावं लागतं. ते चोरासारखं नाही. तो त्याच्या मर्जीने येतो, त्याच्या मर्जीने जाऊ शकतो. तो बाकीच्या सगळ्यांवर अंकुश ठेवू शकतो आणि त्या सगळ्यांना नीट कसं वागायचं ते ठरवू शकतो. हा एक भाग आहे. अशा पद्धतीचा हा भाग आपण जर नीट पाहिला तर आपल्याला पुनर्जन्म आणि अवतार याच्यामधला भेद कळेल. आणि म्हणून परमेश्वर आणि संत अवतार घेतात. आपल्यासारखे जीव वेळोवेळी जन्माला येतात. जन्म आणि मरण याच्या चक्रात अडकलेले असतात. हा भाग महत्वाचा. एवढ्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर एक एव आत्मा मंतव्यो जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्थानत्रय व्यतीतस्य पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म जर आपल्याला नको असेल, या चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्यासाठी उपाय काय की जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये एका आत्म्याचंच चिंतन मंथन आपण केलं पाहिजे. त्याच्यावर दृष्टी ठेवली पाहिजे. सतत त्याचा विचार केला पाहिजे. सतत तो मिळेल या दृष्टीने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि असं केल्यास जर आपण हे करता करता या अवस्थात्रय आहेत, ही त्रिपुटी जी आहे ही सगळी हिच्या पलीकडे असणाऱ्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकलो, अतीत जाऊ शकलो तर आपल्याला पुनर्जन्म असत नाही. मग आपल्याला अवतार घ्यायचा असेल तर घेता येतो. हा भाग लक्षात घेण्यासारखा. असो, अशा पद्धतीने आपण ही जी श्रुती आहे त्याच्यावर विचार केला. आता आपण पुढची श्रुती पाहूया आणि पुढचा भाग पाहूया. एक एव ही भूतात्मा, 12वी श्रुती आहे. एक एव ही भूतात्मा भूते भूते व्यवस्थितः एकदा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत. अर्थ आपण पाहूया की एक एव ही भूतात्मा म्हणजे काय. एक मात्र भूतात्मा हाच. भूते भूते व्यवस्थित याचा अर्थ काय, प्रत्येक भूतामध्ये म्हणजे प्राणी मात्रांमध्ये असतो. असतो कसा तर व्यवस्थित ही त्याची व्यवस्था असते. अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे नीटनेटकेपणाने या प्राणी मात्रामध्ये हा स्थित असतो. अव्यवस्थितपणा याच्यामध्ये नाहीये. अतिशय व्यवस्था चपकल आहे, अतिशय पक्की व्यवस्था आहे ही. हा जो एकमेव भूतात्मा आहे तो प्रत्येक भूतामध्ये प्राणीमात्रामध्ये असतो. कसा त्याचं उदाहरण दिलंय. फार सुंदर उदाहरण आहे. आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एकधा बहुधा चैव. एकधा म्हणजे काय, एकच. बहुधा म्हणजे काय, अनेक. दृश्यते जलचंद्रवत. आता याच्यामध्ये जे उदाहरण सांगितलंय ते असं आहे की एकच चंद्र जसा वेगवेगळ्या जलाशयांमध्ये किंवा भांडी असतील पाण्याची, कळशी आहे, पातेलं आहे, मोठं घमेलं आहे,
एखादा हौद आहे किंवा एखादा मोठा तलाव आहे, या सगळ्यांमध्ये एकच चंद्र दिसतो की नाही आपल्याला? वेगवेगळा दिसतो. एखाद्या छोट्याशा वाटीमधल्या असलेल्या पाण्यामध्ये दिसतो, मोठ्या भांड्यातही दिसतो आणि मोठ्या तलावामध्ये दिसतो. पण असा जरी हा वेगवेगळा चंद्र दिसत असला तरी तो प्रत्यक्षात वेगळा असतो का? तर नाही, तो एकच असतो. तसा जो भूतात्मा आहे किंवा परमात्मा आहे तो सुद्धा एकच असतो, पण तरीही प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये तो वेगवेगळा दिसतो. हे उदाहरण फार महत्वाचं आहे, फार लक्षात घेण्यासारखं आहे. या उदाहरणाकडे आपण नीट जर पाहिलं तर आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यातनं लक्षात येतील. बघा, जरी हा चंद्र एक असेल तरी तो प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वेगवेगळा दिसतो, ही गोष्ट आहे. आणि त्या प्रत्येक पाण्याच्या ठिकाणी तो वेगवेगळा दिसतो, ही गोष्ट आपण पाहतो. समजा वाटीतलं पाणी आपण ओतून दिलं, त्यातला चंद्रमा कुठे गेला? त्यातला चंद्र नाहीसा होतो का? हो, त्यातला नाहीसा होतो. पण खऱ्या चंद्राचं काय? खरा चंद्र तर तसाच राहतो. म्हणजे अशा प्रकारे जर एखादा तलाव असेल, तो तलाव उन्हाळ्यामध्ये सुकला म्हणजे त्याच्यातला चंद्र काय झाला? नष्ट झाला. मुळात गंमत अशी आहे की या सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या चंद्राचं, तो चंद्र नसतो, तर त्या चंद्राचं फक्त प्रतिबिंब असतं किंवा तो एक चंद्र इथे भासमान होत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तसा हे जे आत्मस्वरूप आहे, जे परमात्म स्वरूप आहे, ते प्रश्न आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी की प्रत्येक जीवामध्ये आत्मा हा वेगवेगळा आहे असं जर आपण विचार करायला लागलो तर चूक होणार आहे. तसा आत्मा कधी वेगवेगळा नसतो. आत्मा हा एकच असतो, एकमेव अद्वितीय. ही गोष्ट इथं लागू पडणारी, अक्षरशः तंतोतंत लागू पडणारी आहे. आत्मा वेगवेगळा नसतोच, आत्मा एकच असू शकतो. एक असेल तरच तो आत्मा असतो, एक असेल तरच तो परमात्मा असतो, एक असेल तरच तो ईश्वर असतो, भगवान असतो. हे जे काय आपण नावं दिलेली आहेत सगळी, ही त्या एकामुळे दिलेली आहे, एकत्वामुळे दिलेली. हा परमेश्वर एकच, पण हा वेगवेगळ्या शरीरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आत्मरूपाने भासमान होतो. हा आपला भ्रम आहे, याला म्हटलंय अविद्या. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर मग या अविद्येचा निराश करण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आहे ते ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. ते मिळवून मग या अविद्येचा निराश करतो आणि प्रत्यक्ष असलेला एक परमतत्व आपण जाणून घेऊ शकतो. उदाहरण द्यायचं व्यवहारातलं तर अजून दुसरं एक उदाहरण आपल्या नेहमीच्या जीवनामधलं देऊ शकतो आपण. आपल्याकडे आपण दिवा लावतो, विजेचा दिवा. ट्यूब नळी आहे, बल्ब आहे, आता एलईडी मिळतात ते आहेत, पंखा आहे, फ्रीज आहे. हे सगळे जरी असतील तरी त्याच्यामध्ये बटन चालू केल्यानंतर जी वीज येते ती प्रत्येकामध्ये निरनिराळ्या प्रकारे जरी अभिव्यक्त होत असली तरी प्रत्यक्षात जी वीज आहे ती एकच असते की नाही? ती तिथे येऊन तिचं कार्य करते, तिथून निघून जाते, पण ती निघून जाते का पूर्णपणे? नाही, ती असते. मधला एक भाग जो असतो ज्याला आपण स्विच म्हणतो, ते स्विच झाल्यानंतर ती तिथे येते, स्विच झाल्यानंतर तिथून ती त्या तेवढ्या भागापुरती ती राहत नाही, इतकाच भाग. पण प्रत्यक्षामध्ये ही वीज जशी आहे, जिथे आहे तिथे तशीच असते. तसंच हा परमात्मा सुद्धा तसाच आहे, सर्वत्र संचलेला आहे, सर्वत्र आहे आणि हा सर्वत्र एकटा असून सुद्धा आपल्या प्रत्येक देहामध्ये तो प्रतिबिंबित होत असतो, त्याचा आभास आपल्याला होत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर मग यांनी जे म्हटलंय ते लक्षात येईल. म्हणून असा हा एकमात्र भूतात्मा प्रत्येक भूतामध्ये असतो, स्थित असतो. जसा एकच चंद्र अनेक जलाशयांमध्ये वेगवेगळा भासत असतो.
हा झाला 12व्या श्रुतीचा अर्थ. आता याच्यामध्ये फार आपल्याला एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. आत्मस्वरूप आपल्याला नीट कळावं याच्यासाठी त्यांनी हा एक भाग इथं दिलेला आहे. पुढचं त्यांनी एक दिलेलं आहे 13व्या श्रुतीमध्ये, घट संवृतम आकाशम नियमानो घटे यथा घटो नियेत नाकाशः तद्वत जीवो नभोपमः. घट संवृतम आकाशम म्हणजे घटाने आकाशाने भरलेला घट. घट जर आकाशाने भरलेला असेल तर तो यथा घटे नियमानो म्हणजे हा जो घट आपण एका ठिकाणून दुसरीकडे नेला तर आपण काय नेतो प्रत्यक्षामध्ये? घट नेतो का आकाश नेतो? आकाश जिथे आहे तिथंच राहतं. आकाशाची ही जी पोकळी आहे ती जशी आहे तशीच राहते. आपण घट फक्त घेऊन गेलेलो असतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, आकाश नाही नेत. आकाश असं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेताच येऊ शकत नाही. मुळे आकाश जिथे आहे जसं आहे तसंच राहतं. ते त्याच पद्धतीने असतं सगळीकडे. आपल्याला उगाच भ्रम होतो असा की हा घट नेला त्याच्याबरोबर आपण त्याच्यातलं आकाश पण दुसरीकडे नेलं. हा आपला भ्रम आहे. ही आपली अविद्या आहे. ही आपली माया आहे. या मायेमुळे आपल्याला असं काहीतरी वाटतं आणि मग आपण काहीतरी भलता विचार करतो. मग त्याच्या पुढे त्यांनी असं सांगितलंय दुसऱ्या या श्रुतीच्या दुसऱ्या ओळीमध्ये अर्ध्या भागामध्ये की घटो नियेत म्हणजे घट एका ठिकाणून दुसरीकडे नेता येतं. नाकाशः म्हणजे आकाश दुसरीकडे नेता येत नाही. घट नेणं शक्य आहे कारण घट लहान आहे, आकाश खूप मोठं आहे, खूप व्यापक आहे. घट नेणं शक्य आहे कारण घट स्थूल आहे, आकाश सूक्ष्म आहे. आता दोन गोष्टी मी इथे सांगितल्या, कदाचित संभ्रम होण्याची शक्यता आहे. मी एकदा म्हटलं की घट लहान आहे, आकाश खूप मोठं आहे, खूप व्यापक आहे. त्यामुळे घट नेता येऊ शकतो, आकाश नेता येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट मी म्हटली की घट स्थूल आहे म्हणून नेता येतो, आकाश सूक्ष्म आहे म्हणून नेता येत नाही. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल तर किंवा मी सांगतो की आकाश सूक्ष्म आहे का व्यापक आहे? सूक्ष्म आहे का विशाल आहे? नेमकं काय म्हणायचं आकाशाला? सूक्ष्म म्हणावं का विशाल म्हणावं? हा प्रश्न आपण मनामध्ये घ्यावा. पण त्यापूर्वी आपण त्याचा विचार करण्यापूर्वी आपण पुढे येऊ की तद्वत जीवो घटो नियेत म्हणजे घट आपल्याला नेता येतो, आकाश नेता येत नाही. तद्वत जीवो नभोपमा त्याप्रमाणे जीवाला आकाशाची उपमा दिली आहे. म्हणजे कशी? तर देह जाऊ शकतो एका ठिकाणून दुसरीकडे, पण जीव एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे काय? तर देह या विश्वामध्ये पहिल्यांदा आहे, या सृष्टीमध्ये देह पहिल्यांदा आहे, पण तो मृत्यूपंथाला जाऊ शकतो. जीव मृत्यूपंथाला जात नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाने ज्यावेळी विचारलं की मी या सगळ्यांना कसं मारू भगवंता, त्यावेळी त्याला सांगताना असं सांगितलं की बाबा अर्जुना, तुला जर असं वाटत असेल की तू यांना मारणार असशील तर तसं काही नाही. तू मारल्यानंतर हे मरतील असंही समजू नकोस. कारण आज तू हे सगळे पाहतो आहे, तू आहे, मी आहे, ही गोष्ट फक्त आज घडलेली नाही, तर यापूर्वी ही अशीच होती, यापुढेही अशीच असणार आहे. म्हणजे यापूर्वीही जीव होते, भगवंत होता, भक्त होते, आणि यापुढेही जीव असणार आहेत, भगवंत असणारे, भक्त असणारे, आणि आजही जीव आहेत, भक्त आहेत आणि भगवंत आहेत. त्यामुळे देह जाऊ शकतात. एक देह जाईल, दुसरा येईल, दुसरा जाईल, तिसरा येईल, असे देह जाये करू शकतात, पण जीव नाही. जीव सतत आहे, कारण जीवाला जीवत्व दिलंय ते परमेश्वराने दिलंय. परमेश्वराच्या अस्तित्वामुळे जीवाला जीवत्व आहे, आणि त्यामुळे परमेश्वर जर असेल तर जीवही असतोच. असो, मला वाटतं आता मध्ये ब्रेक होण्याची वेळ आलेली आहे. आपलं वेळ संपत आलेला आहे. आपण परत जॉईन होऊया. आता मी ब्रेक करतो आणि पुढचा भाग आपण पाहूया. असो.